इमं मत्संशयं तात त्वं भेत्तासि न कश्चन ब्रूहि कारुण्य भावेन मह्यं शुश्रूषवे हितम् श्रुत्वांगजवचो वेधा हृदि हर्षमुपागतः देवदेवं शिवाकान्तं नत्वा चाह मुनीश्वर। तर कैलासात सर्वजण सुखाने राहत होते, सर्वत्र प्रसन्न वातावरण होते आणि एके दिवशी राजा हिमावन आणि राणी मेनावती आपल्या मुलीचा संसार कसा सुरू आहे हे पाहण्यासाठी म्हणून कैलासात आले। कुणाला काही हवं असेल तर मागून घ्यावे। होय माते। पार्वती, अन्नाला तुझ्या हाताचा दिव्य स्पर्श झाला की ते अन्न अधिक चविष्ट होते। अन्नन ब्रह्मम ह्याचा साक्षात्कार होतो। तुम्हाला सगळ्यांना असे भोजन करताना पाहून मला खूप समाधानी वाटते। माते, 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 पिताश्री यावे। भोजनाचा हा आनंद सोहळा पाहून डोळ्याचे पारणे फिटले। आपले कैलासात स्वागत आहे। मी आलेच, या। किती निसर्गरम्य आहे हा परिसर। पार्वती, मला एक सांग, सगळे भोजनाला असे का बसले होते? इथे असेच बसतात माते। आणि तुझा कक्ष, शयन कक्ष, स्नानगृह कुठे आहे? हा संपूर्ण कैलास हेच माझे घर। म्हणजे तुझा संसार उघड्यावर आहे तर? मैनावती, आपण हे बोलण्यासाठी इथे आलेलो नाही। पण मग हे सगळं पाहून मी गप्प बसू? तुला माझा संसार आवडला नाही का माते? पार्वती, संसार करायला एक वास्तू हवी, आवश्यक त्या वस्तू हव्या, धनसंचय हवा। यापैकी माझ्याकडे काहीच नाही, तरीही मी खूप आनंदी आहे, सुखी आहे। आपण यात हस्तक्षेप करू नये मैनावती। मला हे मान्य नाही। पार्वती, तू महादेवांजवळ आग्रह धर, तुमची लवकरात लवकर एक स्वतःची वास्तू निर्माण व्हायलाच हवी। मुनिवर, पर्वतराज हिमावन यांना यांच्या मुलीचा विवाह कोणाशी झाला आहे हे ठाऊक होतं। महादेव, देवांचे देव, त्रिमूर्तींपैकी एक, लय तत्वाचे स्वामी हे ठाऊक असूनही ते असं कसं म्हणू शकतात? खरं आहे देवी तुमचं, त्यांच्या या विधानाचा राग येणं स्वाभाविकच आहे। पण काय मुनिवर, ही अक्षम्य चूक आहे। असत्याल ते पार्वती देवींचे मायबाप, म्हणून काय देवाबद्दल असं बोलाव? अगं त्यांचे मायबाप आहे ते, त्यासनी जे वाटलं ते सांगितलं त्यांनी। वय की, तर काय रे बा, महादेव कोण आहे ते हे ठावच होतं नव त्यासनी। यो महादेवांचा अपमान नाही वय, आणि देवांनी तर हे कसं ऐकून घेतलं? हे बानू, अगं महादेव आहे ते, देवांचं देव आहे ती, त्यासनी चांगलं कळतंय या कोणाशी कसं वागावं, कसं बोलावं ते। आपण रानात राहणारी माणसं, हा मन हा रानातल्या माणसास कळतं या कुणाला मान द्यावा कुणाला नाही ते। आता हात तंटा करू नगस, ते काय सांगतात ते ऐक। म्हाळसा, तुला क्रोध येणं हे स्वाभाविक आहे, पण मैनावती ह्यांचं म्हणणं तरी काय चुकीचं आहे? म्हणून त्यांनी असा अपमान करावा? मनुष्य धर्माच्या नियमात बांधले गेल्यावर तेच नियम लागू होतात, आणि राणी मैनावती ह्यांच्या बोलण्याचा मला क्रोध नाही आला, कारण त्या जे काही बोलल्या ते असत्य नव्हते, पण हे देखील सत्य होते
की पार्वतीने माझे तत्व समजून माझ्याशी विवाह केला होता आणि जे काही घडेल त्याला सामोरे जाण्याची तयारी दाखवली होती. देवी, अहो शेवटी ही क्षणिक मोहमाया नाही का? हो, पण आणि ही माया तरी कोणाची? एका तत्वाची, ज्यापासून या साऱ्या सृष्टीचा जन्म झाला. तीच परमनियती, तीच माया, तीच आदी माया. आणि त्यामुळेच मला त्यांच्या बोलण्याचा क्रोध नाही आला. आणि कैलासात त्यांचा संसार असाच सुखाने सुरू राहिला. देवी, देवी, आता भूतलावर जाण्याचा विचार आपण सोडून द्यावा असे मला वाटते आहे. तुम्हाला काय म्हणायचंय सूर्यदेव? देवी, या स्वर्गलोकात तुम्ही आलात. अपवित्र झालेला हा स्वर्गलोक तुमच्यामुळे पुन्हा पवित्र झाला. हो, पण मी भूतलावर पुन्हा जाऊ नये असं तुम्ही का म्हणालात? देवी, कारण भूतलावर तुम्ही तेव्हाच जाल जेव्हा महादेव तुम्हाला बोलावतील. होय, परंतु महादेव तुम्हाला आवाहन का करतील? म्हणजे अशी चिन्ह आता तरी दिसत नाहीयेत. आत्ता जरी तशी चिन्ह नसली तरी भविष्यात तशी चिन्ह निर्माण होतील, यावर माझा ठाम विश्वास आहे. पण देवी, सूर्यदेव, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते माझ्या ध्यानात येत आहे, पण मला जे कळले आहे त्यावर माझा विश्वास आहे. आज ना उद्या असा क्षण येईलच जेव्हा श्री महादेव मला भूतलावर येण्यास सांगतील. देवी, माझ्या बोलण्याचा तुम्ही चुकीचा अर्थ काढू नये. तुम्हाला दुःख पोहोचू नये केवळ ह्यासाठीच मी हे म्हणालो होतो. असेलही, पण मी माझ्या मतावर ठाम आहे. देवी, मला वाटले आपण ध्यानमग्न आहात. तुमच्या मुखावरची चिंता जाणवली आणि ध्यान सोडून चिंता काय आहे हे विचारावेसे वाटले. देवी, काय झालं? श्री महादेव आणि पार्वती देवी यांचा विवाह झाला. सारी सृष्टी ज्याची प्रतीक्षा करत होती ते कार्य पूर्ण झाले. परंतु काय देवी? परंतु गंगा मात्र अजूनही दुःखीच आहे. तिचं भवितव्य श्री महादेवांशी निगडित आहे असं सांगितल्यामुळे तिच्या मनी त्याचाच ध्यास आहे. आता तिचे काय होणार हा प्रश्न तिला अस्वस्थ करतो आहे, हे साऱ्यांनाच जाणवते आहे. पण भविष्यात अशी वेळ येणार आहे जेव्हा ते वचन सत्य होईल. परंतु हे तिला कसे कळणार? काळाच्या ओघात ती गोष्ट तिला कळेल. मला असं वाटतं की ह्या क्षणी तिला ह्याची कल्पना द्यावी. माझ्या बाबतीत जे विधान केलं गेलं ते खरोखरीच सत्य असेल का अशी भीती कधी कधी मनाला स्पर्श करून जाते. महादेवांशी माझं भवितव्य जोडलं गेलं नाही तर माझ्या असण्याला काय अर्थ आहे? कोण आहे? प्रभू, तुम्ही साक्षात तुमचे दर्शन झाले आज. गंगा, ज्या स्वर्गात सुखाची कमतरता नाही त्या ठिकाणी तू अशी दुःखी का आहेस? याचे कारण तुम्हाला देखील ठाऊक आहे प्रभू. हो, पण आज ना उद्या ते सत्य होणारच आहे. हो, पण कधी? ह्या विचाराने मी देखील अस्वस्थ होते. गंगा, मी आज तुला हे सांगायला आलो आहे की तो क्षण लवकरच येईल. तू भूतलावर जाण्यासाठी भगीरथ अत्यंत कठोर साधना करत आहे. त्याच्या या साधनेमुळेच तुला लवकरच भूतलावर जावं लागेल.
म्हणजे त्यांच्याकडून श्री महादेवांची आराधना चालली आहे का? नाही, तो तुझी कठोर साधना करत आहे. त्याच्या याच प्रयत्नांमुळे तू भूतलावर भविष्यात जाशील अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. प्रभू, भगीरथ हे कार्य कशासाठी करत आहे ते मला ठाऊक आहे, पण काय? मी एक पण केलाय. जोपर्यंत श्री महादेव माझे आवाहन करत नाहीत तोपर्यंत मी भूतलावर जाणार नाही. मग भगीरथाने जरी माझे आवाहन केले तरी मी पृथ्वीवर जाणार नाही. नारायण नारायण. कालचक्र असंच गतीने पुढे चाललं होतं. तिकडे कैलासात श्री महादेव आणि श्री पार्वती देवी यांचा संसार सुरू होता आणि दुसरीकडे स्वर्गात श्री गंगा देवी मात्र प्रतीक्षा करत होत्या. इच्छा हराची जग हे विशाळ, पायी रचितो करी ब्रह्मगोळ. उमापती भैरव विघ्नहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भागीरथी तीर सदा पवित्र, तिथे असे तारक ब्रह्ममंत्र. विघ्नेश विश्वंभर त्रिनेत्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नारायण नारायण. आणि श्री गंगादेवी ठाम होत्या की श्री महादेवांनी बोलावल्याशिवाय त्या भूतलावर पुन्हा जाणार नाही. त्या स्वर्गातच राहिल्या असत्या तर त्याने काहीही झालं नसतं. नाही देवी, बऱ्याच गोष्टी झाल्या नसत्या. देवी गंगा जर या भूतलावर आल्या नसत्या तर अनेक गोष्टी घडल्याच नसत्या. पर महाराज, महादेव तर त्यासनी या असं म्हणलं नाही, मग हे समजा कसं होणार होतं? त्यालाही एक कारण होतं. कोणतं कारण? भगीरथ. भगीरथ? मी याआधी आख्यानात त्यांच्याबद्दल ऐकले आहे. ते कसे कारणीभूत होते हे आता या कथानकाच्या माध्यमातून सर्वांना कळेलच. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नारायण नारायण. आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून अत्यंत कठोर असे तप भगीरथ करत होता. प्रभू, माझी आपल्याला एक विनंती आहे. बोला मुनिवर. देवी गंगा यांना भूलोकी आणण्यासाठी भगीरथाने जे तप केले ते या आख्यानाच्या माध्यमातून सर्वांना कळेलच. परंतु ते करत असताना किंवा त्याच्या आधीही भगीरथाने कोणते ध्यान, कोणते स्तोत्र किंवा कोणती पूजा केली हे आपण सर्वांना सांगावे. नारायण नारायण. त्यांनी स्नान करून नित्य नियमाने नित्यकर्मे करून 6 देवांचे पूजन केले होते. विष्णू, शिव, गणेश, सूर्य, अग्नी आणि गौरी या त्या 6 देवता. त्यांची पूजा अर्चा नित्य नेमाने करीत आणि ते करूनच त्यांनी त्यांची आराधना पूर्ण केली होती. एक विचारू का जी? मी एक विचारू का जी? विचार. हाय बजी, हेच देव कशा पाई? त्यालाही कारण आहेच बानू. श्री गणेश हे विघ्न नष्ट करतात. श्री विष्णू हे मुक्ती देतात. शिव हे ज्ञान देतात आणि गौरी बुद्धी देतात. त्यामुळे त्यांच्या पूजनाने, ध्यानधारणेने इप्सित साध्य होण्यास सहाय्य होते हे निश्चित. असं होय? तर असे हे खडतर व्रत भगीरथ करत होता.
शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे राजन, तू माझे ध्यान केलेस. तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली. हे गंगा माता, माझी अशी इच्छा आहे की आपण स्वर्गलोक सोडून पृथ्वीवर निवास करावा. राजन, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, पण मी तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. माते, माझ्या साधनेत काही उणीव राहिली आहे का? राजन, मी यापूर्वी पण केलं आहे की श्री महादेवांनी माझे आवाहन केल्याशिवाय मी पृथ्वीवर येणार नाही. त्यामुळे राजन, मला तुझी इच्छा पूर्ण करता येणार नाही. मी पृथ्वीवर येणे हे सर्वस्वी श्री महादेवांवर अवलंबून आहे. माते, श्री महादेवांनी आपल्याला पृथ्वीवर घेऊन यावे म्हणून मी कठोर तप करेन. कारण आपण पृथ्वीवर यावे हाच माझ्या आयुष्याचा एकमात्र उद्देश आहे. माझे तुला आशीर्वाद आहेत भगीरथ. ओम नमः शिवाय. नारायण नारायण. मुनिवर, मला एक प्रश्न पडला आहे आणि त्याचे तुम्ही निरसन करावे. होय देवी, अवश्य. तुम्ही म्हणालात की भगीरथ हे सारं करत होते कारण त्यांना त्यांच्या पूर्वजांना मुक्ती द्यायची होती. होय देवी. मग देवी गंगा यांच्या केवळ स्पर्शाने त्यांना मुक्ती मिळणार होती का? अर्थात देवी. पण असं झालं तरी काय की ज्यामुळे देवी गंगा यांनी भूतलावर यावं म्हणून त्यांना आवाहन करावं लागलं, घोर तप करावं लागलं. देवी, ते कथानक त्यांच्या पूर्वजांशी, त्यांच्या पितरांच्या मोक्षाशी निगडित आहे. म्हणजे कोणाशी? राजा सगर आणि त्याच्या 60,000 पुत्रांशी. हे ऐकलं का आजा? त्या राजाला म्हण 60,000 पोरं होती. अरे होय की, अगोदर ऐकते काय सांगतात ते. सूर्यास्त झाला. देवा, आजचे आख्यान इथे थांबवण्याची अनुमती द्यावी देवा. सदानंद 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 सदानंद